नमस्कार. आज आपल्याकडे ब्राझील आणि भारत या दोन देशांमधल्या नैसर्गिक खजिनावर प्रकाश टाकणारी काही खूपच रंजक माहिती आहे. नमस्कार. हे दोन्ही देश एकमेकांपासून इतके दूर आहेत, पण या माहितीमधून एक गोष्ट स्पष्ट होतीये. की त्यांच्यात आश्चर्यकारक साम्य आहे. अगदी. काही वनस्पती, काही प्राणी आणि दुर्दैवाने त्यांच्या समोरची आव्हानं सुद्धा. चला तर मग या माहितीचा सखोल अभ्यास करूया. हो, आणि ही तुलना खूपच रंजक आहे, कारण आपण फक्त प्राणी आणि वनस्पतींची नावं नाही पाहणार, तर हवामान आणि तिथली भौगोलिक रचना या जीवसृष्टीला कसा आकार देते हे समजून घेणार आहोत. सुरुवात ब्राझीलपासून करूया का? नक्कीच. आपण अमेझॉनच्या जंगलांबद्दल नेहमीच ऐकतो. त्यांना जगाची फुफ्फुसे असं म्हणतात. पण असं का म्हणतात? म्हणजे तिथे असं काय खास आहे? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. जगाची फुफ्फुसे ही फक्त एक उपमा नाहीये, ते खरं आहे. अच्छा. अमेझॉनचं जंगल आहे विषुववृत्तावर, म्हणजे वर्षभर सूर्यप्रकाश आणि भरपूर पाऊस. या. आदर्श हवामानामुळे तिथे सदाहरित म्हणजे वर्षभर हिरवीगार राहणारी प्रचंड घनदाट जंगलं तयार झाली आहेत. आणि ही झाडं मग? ही झाडं इतक्या मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन बाहेर टाकतात आणि कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात की त्याचा परिणाम संपूर्ण जगाच्या वातावरणावर होतो. म्हणून ती जगाची फुफ्फुसे आहेत. म्हणजे तिथलं हवामान हेच त्या जंगलांचं खरं रहस्य आहे. आणि साहजिकच तिथे वनस्पतींची विविधता तर अविश्वसनीय असणार. अगदी. खरं तर जगात वनस्पतींच्या सर्वाधिक प्रजाती ब्राझीलमध्येच सापडतात. यात सदाहरित, निमसदाहरित, शुष्क असे अनेक प्रकार आहेत. रबर, महोगनी ही नावं ऐकलीयेत? हो, पण या पलीकडेही खूप काही आहे. उदाहरणार्थ पाऊ ब्राझील नावाचं एक झाड आहे. पाऊ ब्राझील. हो, आणि याच झाडावरून त्या देशाला ब्राझील हे नाव मिळालं. अरे वाह, हे खरंच खूपच इंटरेस्टिंग आहे. या झाडाच्या लाकडातून मिळणाऱ्या लाल रंगाला युरोपात इतकी मागणी होती की एकेकाळी हे झाड जवळजवळ नामशेष होण्याच्या मार्गावर होतं. म्हणजे एका झाडाचा संबंध थेट देशाच्या इतिहासाशी आहे. आणि ऑर्किडच्या तर हजारो प्रजाती तिथे आहेत. कमाल आहे. आता हीच गोष्ट आपण भारताच्या बाबतीत बघितली तर आपल्याकडची परिस्थिती खूप वेगळी आहे. आपल्याकडे वर्षभर सारखा पाऊस नसतो. आपल्याकडे आहे मान्सून. बरोबर. आणि इथेच भारत आणि ब्राझीलमधला मूळ फरक आहे. भारताचा हवामान मान्सून या एका शब्दाभोवती फिरतं. त्याचा वनस्पतींवर कसा परिणाम होतो? आपल्याकडे जिथे 2000 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडतो, जसं की पश्चिम घाट किंवा ईशान्य भारतात, तिथे ब्राझीलसारखीच सदाहरित वनं आढळतात. महोगनी आणि शिसवसारखी मोठी मजबूत लाकडाची झाडं. पण हा तर भारताचा खूप छोटा भाग झाला. अगदी. भारताचा बहुतांश भाग हा मान्सूनच्या लहरीपणावर अवलंबून आहे. म्हणजे जिथे पाऊस कमी जास्त होतो तिथे झाडं स्वतःला कशी जुळवून घेतात? उत्तम प्रश्न. 1000 ते 2000 मिमी पावसाच्या प्रदेशात आपल्याला पानझडी जंगलं दिसतात. पानझडी म्हणजे जी पानं गाळतात ती. हो, या झाडांनी एक हुशार युक्ती शोधून काढली आहे. ज्या ऋतूत पाऊस नसतो तेव्हा पाण्याची बचत करण्यासाठी ती आपली पानं गाळून टाकतात. ही एक प्रकारची नैसर्गिक संरक्षण यंत्रणाच आहे. साग, बांबू, वड, पिंपळ ही सगळी झाडं याच प्रकारातली. ठीक आहे. म्हणजे जास्त पाऊस तर सदाहरित, मध्यम पाऊस तर पानझडी. पण जिथे पाऊस अगदीच कमी असतो, म्हणजे वाळवंटी प्रदेशात, तिथे तर जीवन खूपच खडतर असणार. हो, आणि तिथे निसर्गाची खरी कसोटी लागते. 500 मिमीपेक्षा कमी पावसाच्या प्रदेशात आपल्याला काटेरी आणि झुडपी वनं दिसतात. अच्छा. या वनस्पतींनी स्वतःला अक्षरशः बदलून घेतलं आहे. पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी त्यांची पानं लहान किंवा मग काट्यांच्या रूपात असतात, जेणेकरून बाष्पीभवन कमी होईल. खैर, बाबूळ, खेजडी, निवडुंग हे सगळे याच प्रकारचे. म्हणजे एकाच देशात किती वेगवेगळे प्रकार आहेत. सदाहरित, पानझडी, काटेरी, अजून काही वेगळे प्रकार आहेत का? नक्कीच. भारताची विविधता इथेच संपत नाही. समुद्रकिनाऱ्याला जिथे खाऱ्या पाण्याचं साम्राज्य आहे तिथे खारफुटीची किंवा सुंदरीची वनं आहेत. त्यांना मँग्रोव्हज म्हणतात ना? बरोबर. या वनस्पतींची मुळं जमिनीच्या वर येतात आणि चिखलातही तग धरतात. आणि मग आपण उत्तरेकडे हिमालयात गेलो तर तिथे उंचीनुसार जंगलाचं रूप पूर्णपणे बदलतं. तिथे कसं असतं? पायथेशी मिश्र जंगलं, थोडं वर गेलं की पाईन आणि देवदारसारखी सुचिपर्णी झाडं, आणि अगदी उंच गेल्यावर जिथे फक्त बर्फ असतो तिथे उन्हाळ्यात काही महिन्यांसाठी उमलणारी रंगीबेरंगी फुलझाडं दिसतात. वा, म्हणजे एकाच देशात जणू काही अनेक देश सामावले आहेत. अगदी बरोबर. ही वनस्पतींमधली विविधता खरंच थक्क करणारी आहे. आणि इतकी विविध प्रकारची जंगलं म्हणजे प्राण्यांसाठी तर ती एक प्रकारची मेजवानीच असणार. हो ना.
ब्राझीलच्या बाबतीत बोलायचं झालं तर तिथे पॅन्टॅनल नावाच्या प्रदेशाचा उल्लेख आहे. काय आहे हे ठिकाण? अँटॅनल म्हणजे जगातला सर्वात मोठा उष्णकटिबंधीय पाणथळ प्रदेश. पाणथळ प्रदेश म्हणजे दलदल. हो. कल्पना करा की एक प्रचंड मोठं मैदान जे पावसाळ्यात पाण्याने पूर्ण भरून जातं आणि एक विशाल सरोवर तयार होतं. हे ठिकाण म्हणजे वन्यजीवांसाठी एक नंदनवन आहे. आणि तिथेच तो अनाकोंडा आढळतो, बरोबर? अगदी बरोबर. जगातला सर्वात मोठा साप महापाय अनाकोंडा इथेच राज्य करतो. बापरे, ही कल्पनाच किती रोमांचक आहे. आणि इतर कोणते प्राणी आहेत तिथे? पॅन्टॅनल आणि अमेझॉनच्या जंगलात प्युमा, जॅग्वारसारखे मोठे शिकारी प्राणी आहेत. विविध प्रकारची माकडं आणि सोनेरी तॅमरिनसारखा एक छोटा आकर्षक वानरही तिथे आढळतो. अच्छा. पण ब्राझीलचं खरं वैशिष्ट्य आहे तिथले जलचर. नद्यांमध्ये धोकादायक पिरान्हा मासे आहेत, तर दुसरीकडे जगात अत्यंत दुर्मिळ असलेला गुलाबी डॉल्फिनही अमेझॉन नदीत आढळतो. एक मिनिट, गुलाबी डॉल्फिन नदीमध्ये? आणि तो खरंच गुलाबी रंगाचा असतो? मला वाटलं डॉल्फिन फक्त समुद्रात असतात. हो, तो खरंच गुलाबी असतो आणि फक्त गोड्या पाण्यातच राहतो. ही निसर्गाची एक अजब किमया आहे. अविश्वसनीय. आकाशात पाहिलं तर कॉन्डोरसारखा प्रचंड मोठा, उंच उडणारा पक्षी दिसतो. सोबतच रंगीबेरंगी पोपट, मकाव आणि फ्लेमिंगो यांचे थवेच्या थवे दिसतात. आणि हे तर काहीच नाही, ब्राझीलमध्ये लक्षावधी प्रकारचे कीटक आहेत जे या संपूर्ण परिसंस्थेचा आधार आहेत. अप्रतिम. आता भारताकडे वळूया. आपल्या माहितीनुसार भारताकडे एक असं वैशिष्ट्य आहे जे जगात इतर कुठेही नाही. आणि ते वैशिष्ट्य म्हणजे वाघ आणि सिंह. हे दोन्ही मोठे शिकारी प्राणी नैसर्गिक अधिवासात आढळणारा भारत हा जगातला एकमेव देश आहे. ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे, नाही का? हो, नक्कीच. एकेकाळी आशियाई सिंह इराणपर्यंत आढळत असे, पण आता तो फक्त भारतात गुजरातच्या गीरच्या जंगलात शिल्लक राहिला आहे. आणि वाघ तर आपला राष्ट्रीय प्राणीच आहे. याशिवाय भारतात प्राण्यांची विविधता कशी आहे? भारतातही हवामान आणि प्रदेशानुसार प्राण्यांमध्ये प्रचंड विविधता आहे. उष्ण आणि दमट जंगलांमध्ये हत्तींचे मोठे कळप दिसतात. आसाममध्ये एक शिंगी गेंडा. बरोबर. तर थरच्या वाळवंटात गेलो तर तिथे रानटी गाढवं आणि उंट दिसतात. आणि हिमालयाच्या बर्फाळ प्रदेशात अत्यंत दुर्मिळ हिमचित्ता आणि याकसारखे प्राणी राहतात. म्हणजे प्रत्येक प्रदेशाचा आपला एक राजा आहे. अगदी. द्वीपकल्पीय पठारावर भारतीय गवा, काळवीट, हरणांचे अनेक प्रकार आहेत. इतकंच नाही तर आपल्या नद्यांमध्ये मगरी आणि सुसरी, तर समुद्रकिनाऱ्यावर कासवांच्या अनेक प्रजाती आहेत. तर या सगळ्या चर्चेवरून एक गोष्ट स्पष्ट होतीये, दोन्ही देश म्हणजे जैवविविधतेची दोन मोठी भांडारं आहेत. पण पुढचा भाग थोडा चिंताजनक आहे. हो. या दोन्ही देशांसमोर खूप गंभीर आव्हानं आहेत. ब्राझीलमध्ये रोका नावाच्या शेती पद्धतीचा उल्लेख आहे. नेमकी काय आहे पद्धत? रोका ही एक स्थलांतरित शेतीची पद्धत आहे. यात जंगलाचा काही भाग तोडून किंवा जाळून साफ केला जातो. आणि मग तिथे शेती करतात. हो. त्या जमिनीवर काही वर्षे शेती केली जाते. जमिनीचा कस कमी झाला की तो भाग तसाच सोडून दिला जातो आणि पुढच्या भागातील जंगल साफ केलं जातं. अगदी. वरकरणी ही पद्धत सोपी वाटली तरी तिचे परिणाम खूप भयंकर आहेत. या प्रक्रियेत अमूल्य जंगलं कायमची नष्ट होतात. आणि याचा परिणाम किती गंभीर आहे हे सांगणारा एक आकडा आपल्याकडे आहे. 2016च्या सर्वेक्षणानुसार एका वर्षात ब्राझीलमध्ये सुमारे 5,831 चौरस किलोमीटर जंगल नष्ट झालं. हा आकडा खूप मोठा आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर किती? 5,831 चौरस किलोमीटर म्हणजे आपल्या गोवा राज्याच्या दीडपट आकाराचा प्रदेश. बापरे, गोवा राज्यापेक्षाही मोठा जंगलाचा तुकडा फक्त एका वर्षात नाहीसा झाला. विचार करा, हे फक्त झाडं तोडणं नाही, त्यासोबत तिथल्या प्राण्यांचा निवारा, पक्ष्यांची घरटी, कीटकांचं जग सगळंच कायमचं संपतं. हे ऐकून खूप भीती वाटते. आणि हीच आव्हानं भारतासमोरही आहेत, नाही का? आपल्याकडे रोका नसेल, पण जंगलतोडीची कारणं वेगळी असली तरी परिणाम तोच आहे. अगदी बरोबर. आपल्याकडे जंगलतोडीची मुख्य कारणं आहेत वाढती लोकसंख्या, शेतीसाठी आणि शहरांच्या विकासासाठी जमिनीची वाढती मागणी. आणि तस्करी, प्रदूषण या समस्या तर आहेतच. नाही. मग यावर काही उपाययोजना होत आहेत का? सरकार काही करतंय का? हो, प्रयत्न सुरू आहेत. भारत सरकारने वन्यजीवांच्या संरक्षणासाठी अनेक राष्ट्रीय उद्याने, अभयारण्य आणि राखीव वनक्षेत्र निर्माण केली आहेत. प्रोजेक्ट टायगर सारख्या योजना. हो, प्रोजेक्ट टायगर सारख्या योजनांमुळे वाघांची संख्या काही प्रमाणात वाढवण्यात आपल्याला यश आलं आहे. पण आजही त्यांचा अधिवास धोक्यात आहे. हत्तींचीही तीच परिस्थिती आहे.
त्यांचे पारंपरिक मार्ग मानवी वस्तीमुळे अडवले गेले आहेत, ज्यामुळे मानव प्राणी संघर्ष वाढतोय. म्हणजे अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. खूप मोठा. या नैसर्गिक ठेव्याचं संरक्षण करणं ही दोन्ही देशांपुढची एक तातडीची आणि सर्वात मोठी गरज बनली आहे. तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली. भारत आणि ब्राझील हे दोन देश भौगोलिकदृष्ट्या वेगळे असले तरी निसर्गाने त्यांना भरभरून दिला आहे. हो, त्यांची जैवविविधता अद्वितीय आहे. पण मानवी हस्तक्षेपामुळे हा अनमोल वारसा आज धोक्यात आला आहे. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्या समोरील समस्यांमधलं साम्य, जंगलतोड, प्रदूषण, अवैध तस्करी, यादी जवळपास सारखीच आहे. हे आपल्याला विचार करायला भाग पाडतं. की विकासाची जी व्याख्या आपण स्वीकारली आहे ती कुठेतरी निसर्गाच्या मुळावर तर उठत नाहीये ना. बरोबर. या माहितीत ब्राझीलमधील रोका या स्थलांतरित शेती पद्धतीचा उल्लेख आहे, जी तिथल्या जंगलांचा नाश करतेय. यावरून माझ्या मनात एक विचार येतोय. काय? भारतात रोकासारखी एखादी विशिष्ट पद्धत नसली तरी आपल्याकडे अशा कोणत्या स्थानिक परंपरा, विकासाच्या कल्पना किंवा अगदी छोट्या छोट्या सवयी आहेत ज्यांचा आपल्या जंगलांवर नकळतपणे पण मोठा परिणाम होत असेल? मोठी आव्हानं तर आहेतच, पण अशा लहान वाटणाऱ्या रोजच्या जीवनातल्या गोष्टींचा पर्यावरणाशी काय संबंध असू शकतो याचा विचार आपण कधी करतो का?